महाराष्ट्र मीडिया प्रेझेंट्स लिटिल स्टार. हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे लिटिल स्टार या चॅनलमध्ये. मी आहे मास्टर प्रत्युष गायकवाड. आज आपण बघणार आहोत EVS स्टँडर्ड 5 पार्ट 1 EVS लेसन. चला सुरुवात करूया. थर्ड लेसन आहे द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. चला सुरुवात करूया. तुम्हाला अर्थ म्हणजे माहिती आहे, अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे त्याच्यावर कोण कोण राहतं, लाईक बर्ड्स, ॲनिमल, काव, फिश. चला सुरुवात करूया लेसनला. ही आहे पहिली डायग्राम. ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? या पूर्ण पार्टला, आकाश, याला म्हणतात ॲटमॉस्फिअर. आता हायड्रोस्फिअर म्हणजे काय? हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी, पूर्ण पाणी, त्याला म्हणतात हायड्रोस्फिअर. पाण्याचा भाग म्हणजे हायड्रोस्फिअर, आकाशाचा भाग म्हणजे ॲटमॉस्फिअर, जमिनीचा भाग म्हणजे लिथोस्फिअर. लिथोस्फिअर हे आहे. हे पूर्ण जमिनीचे पार्ट्स हे एकत्र बनतात लिथोस्फिअर. आणि ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर एकत्र होऊन बनतात बायोस्फिअर. पुढे जाऊया. हे होते द स्पिअर्स ऑफ अर्थ. कॅन यू टेल? पहिला क्वेश्चन, वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम? तुम्हाला पाणी कुठून भेटतं सांगा. रिव्हर, सी, ओशन, रेन, बोरवेल ऑर वेल. वेल म्हणजेच विहीर, बोरवेल बोर, रिव्हर नदी, ओशन समुद्र. समजलं? पुढे, वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग? म्हणजे आपण बिल्डिंगचं फाउंडेशन कुठे तयार करतो? आन्सर इज, टू मेक अ फाउंडेशन वी नॉर्मली डिग अ ट्रेंच इन द ग्राउंड. म्हणजे एक फाउंडेशन बनवण्यासाठी आपण काय करतो? एक जमिनीत साधा खड्डा खोदतो, डिगिनिंग डीपर अँड डीपर अंटिल वी कम टू सी सबसॉईल. आणि खाली खाली खोदत जातो जोपर्यंत आपल्याला सबसॉईल दिसत नाही. सबसॉईल म्हणजे सबसॉईल टॉप सॉईलच्या खालची लेअर आहे. टॉप सॉईल म्हणजे वरती असणारं. पुढचा क्वेश्चन, व्हॉट नीड डू यू मीट थ्रू ब्रीथिंग? म्हणजे आपल्या कोणत्या गरजा पूर्ण होत्या ब्रीथिंगनी? जस्ट का एव्हरीडे फंक्शन्स ऑफ बॉडी लाईक डायजेस्टिंग युअर फूड, मूव्हिंग युअर मसल or even just thinking need oxygen. When these processes happen, a gas called carbon dioxide is produced as waste product. म्हणजे ब्रीथिंगमुळं दररोजचे फंक्शन, डायजेशन, मूव्हिंग ऑफ मसल्स, तुमचे मसल चालणे, याच्यासाठी आपल्याला ऑक्सिजन लागतं. आणि जेव्हा ऑक्सिजन येतं तेव्हा कार्बन डायऑक्साईड नावाचा एक गॅस जो वेस्ट प्रोडक्ट आहे तो निघून जातो. पुढे, फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट? म्हणजे अर्थला लाईट आणि हीट कुठून भेटते? आन्सर इज सिम्पल, सन. ऑन द सरफेस ऑफ अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन अदर्स. म्हणजे अर्थच्या सरफेसवर आपल्याला काही गोष्टीवर लँड दिसतं आणि काही वॉटर. द अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फिअर. म्हणजे अर्थ ॲटमॉस्फिअरने सराउंडेड आहे, कवर आहे. देअर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड, इन वॉटर अँड इन एअर. लिव्हिंग थिंग्स कुठे? लँडवर आहे, पाण्यात आहे, आकाशात आहे. लँडवर कोणते? काऊ, बफेलो. वॉटर, फिश. एअर, बर्ड्स. द सन इज द कॉज ऑफ मेनी नॅचरल प्रोसेस ऑन द अर्थ. सन म्हणजे सनमुळे अर्थवर खूप गोष्टी निर्माण झाल्या. वॉटर, लँड अँड एअर कॉन्स्टिट्यूट एन्व्हलप्स ऑन द अर्थ. म्हणजे हे तिघं एकत्र होऊन अर्थ बनतात. नेमली द हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड द ॲटमॉस्फिअर. म्हणजेच हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. द बायोस्फिअर स्प्रेड्स इन ऑल द अदर 3 स्पिअर्स.
बायोस्फिअर म्हणजे तिन्ही स्पिअर्स. पुढे जाऊया. द लिथोस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर. आता लिथोस्फिअर आणि हायड्रोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे जमीन, हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी. द अर्थ क्रस्ट इज हार्ड. अर्थची जमीन कशी आहे? हार्ड. इट इज मेनली मेड ऑफ रॉक. कशाची बनलेली? रॉक, दगड. वेन वी ट्रॅव्हल इन द हिली रिजन्स, जेव्हा आपण डोंगरासारखे रिजन्सवर फिरायला जातो, वी सी लेअर ऑफ सॉईल अँड रॉक्स. आपल्याला सॉईल अँड रॉक्सची लेअर दिसते अलॉंग रोड कट्स. कधी? रोडच्या कट्सला, आजूबाजूला. वी सी ग्रासी एक्सपान्सेस. ग्रासी एक्सपान्सेस म्हणजे लॉन ऑफ लँड. इन सम प्लेसेस ओनली सँड इन अदर. आपल्याला काही ग्रासी एक्सपान्सेस दिसतात, तर कुठं सँड दिसते, फक्त माती. द लँड इज कवर्ड विथ क्रॉप्स इन सम प्लेसेस. जमीन कशी कवर आहे? क्रॉप्सने. क्रॉप्स काय? झाडं छोटे. इन सम प्लेसेस, काही जागेवर. विथ फॉरेस्ट इन अदर्स. आणखी कुठं? जंगल. समटाईम्स वी गेट टू सी डीपर लेअर्स. आपल्याला कधी डीप लेअर दिसतात, खालच्या खूप, ऑफ सॉईल इन टू विच ट्री रूट स्प्रेड. जिथे झाडाचे रूट्स आहेत. At other time, we see rocks split apart by the tree roots. म्हणजे झाडाच्या रूट्समुळं दगड हे झाले, तुटले. पुढे जाऊया. There are gentle mountains, slopes as well as sheer cliffs of rock. तिथे gentle mountain आहे, भारी slopes as well as sheer cliffs of rock. Sheer cliffs म्हणजे all these lands features are a part of earth lithosphere. हे सगळे लँडचे फीचर्स अर्थच्या लिथोस्फिअरचा एक भाग आहे. मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर. अर्थचं जास्तीत जास्त सरफेस वॉटरने कवर आहे. द लिथोस्फिअर एक्सटेंड्स अंडर दिस वॉटर टू. लिथोस्फिअर वॉटरमध्ये सुद्धा असतो, म्हणजे जमीन पाण्याच्या खाली सुद्धा असते. 2/3 ऑफ अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. 2/3 3 पोर्शनमधला 2 पोर्शन वॉटरनी कवर आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन ओशन्स. जास्तीत जास्त वॉटर ओशनमध्ये असतं. ओशन वॉटर इज सॉल्टी. ओशनचं वॉटर कसं असतं? सॉल्टी. देअर आर 5 ओशन, नेमली द ॲटलांटिक, पॅसिफिक, आर्टिक अँड सदर्न ओशन अँड इंडियन ओशन. आत्ता मी जे बोललो ते ओशनचे नाव आहे 5. द लँड along the margins of an ocean is called coastal region. म्हणजे ओशनची जी बाउंड्री राहते त्याला म्हणतात कोस्टल रिजन. पुढे जाऊया. अबाउट 1/3 ऑफ सरफेस ऑफ अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड. म्हणजे अर्थची जी 3rd लेअर आहे त्याच्यावर लँड आहे. अ वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड कॉन्टिनेंट. द लँड ऑन अर्थ इज डिवायडेड इंटू 7 कॉन्टिनेंट्स. म्हणजे अर्थच्या वरचा जो सरफेस आहे त्याला आपण 7 कॉन्टिनेंटमध्ये डिवाइड केलेलं आहे. ते आहे एशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अँटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. एशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट अँड ऑस्ट्रेलिया इज स्मॉलेस्ट. एशिया सगळ्यात मोठा कॉन्टिनेंट आहे आणि ऑस्ट्रेलिया सगळ्यात छोटा. पुढे. द लँड इज नॉट इवन इन ऑल प्लेसेस. म्हणजे सगळ्या प्लेसेसवर लँड नसतो. The unevenness gives different shape to the land in different places. The unevenness gives different shape to land in different places. म्हणजेच अर्थ खालीवर आहे, अर्थचा सरफेस खालीवर आहे, त्याच्यामुळे ते डिफरंट शेप्समध्ये आहे, छोट्या मोठ्या. पुढे जाऊया. They are called landforms. त्यांना काय म्हणतात? लँडफॉर्म्स. इन द पिक्चर अबोव यू कॅन सी लँडफॉर्म्स लाईक प्लेन, हिल, माउंटन एटसेट्रा. पुढे वरच्या चित्रात तुम्हाला लँडफॉर्म दिसल, प्लेन दिसल, हिल दिसल, माउंटन दिसल. हे बघा, हे आहे तो पिक्चर. हे आहे माउंटन, हे आहे पास, व्हॅली, हिल, हिलॉक, सीशोर, प्लेन, रिवर, व्हॅली. पुढे जाऊया. वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप अँड साइजेस आर फॉर्म्ड अलॉंग द कोस्ट. फॉर एक्झाम्पल सी, बे, स्ट्रेट, गल्फ, क्रीक एटसेट्रा. दिस वॉटर बॉडीज आर अ पार्ट ऑफ ओशन.
वॉटरचे वेगवेगळे प्रकार आहे. जे मोठे आहेत त्यांना ओशन म्हणतात, जे छोटे आहेत त्यांना लेक्स म्हणतात किंवा रिव्हर म्हणतात. फॉर एक्झाम्पल सी, बे, स्ट्रेट, गल्फ, क्रीक एटसेट्रा. सी म्हणजे समुद्र, बे म्हणजे ओशन, स्ट्रेट म्हणजे सीचा छोटा पार्ट म्हणजे स्ट्रेट, गल्फ म्हणजे ओशनमधल्या गॅपला गल्फ म्हणतात, क्रीक म्हणजे रिव्हरचं टोक म्हणजे क्रीक एटसेट्रा. दिस वॉटर बॉडीज आर अ पार्ट ऑफ ओशन. हे सगळ्या वॉटर बॉडीज एक ओशनचा पार्ट आहे. सरफेस वॉटर. सरफेस वॉटर म्हणजे काय? रिव्हर, लेक, बोरवेल यांना म्हणतात सरफेस वॉटर. आपल्या जमिनीवर काही छोट्या काही मोठ्या रिव्हर वाहत राहतात. द वॉटर इज नॉट सॉल्टी बट फ्रेश. ते वॉटर फ्रेश राहतं पण सॉल्टी नाही राहत. सॉल्टी म्हणजे खारट. These streams of water may be rills, brooks, streams or river. या स्ट्रीम्सचे काही प्रकार पडतात. रील्स, ब्रूक्स, स्ट्रीम्स और रिव्हर. स्ट्रीम्स म्हणजे बँक कॅनलमधून जे पाणी वाहतं त्याला स्ट्रीम्स म्हणतात. बँक कॅनल म्हणजे वाकडी तिकडी नदी. पुढे रील्स आर द स्मॉलेस्ट रिव्हर द बिगेस्ट. म्हणजे रील्स छोट्या आहे आणि रिव्हर मोठे आहे. रील्स, ब्रूक, स्ट्रीम्स जॉईन इच अदर टू फॉर्म रिव्हर. रील्स, ब्रूक, स्ट्रीम्स एकमेकांना जॉईन होतात काय बनवायला? रिव्हर. रिव्हर विच जॉईन टू मेक अ बिगर रिव्हर आर कॉल्ड इट्स ट्रायब्युटरीज. म्हणजे रिव्हर्स दुसऱ्या रिव्हरला जॉईन होऊ शकतात एक मोठी रिव्हर बनवायला. तुम्हाला हा होता पार्ट 1. तुम्हाला पार्ट 2 बघायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.